22 फुटाची मूर्ती हनुमंताची। डोंगर सुंदरसा उंच असा मंदिर आहे वरती, बघू शकता व्ह्यू कसा सुंदर असा व्ह्यू आहे। आणि आजी बाई पाय दुखा लागले। त्या मंदिरात आलो आपण। जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी जाणार आहे, आता आज हनुमान जयंती आहे, तर हनुमान जयंतीच्या विषयी मी जाणार आहे, बाहेर जाणार आहे तिथे। 22 फुटाची मूर्ती हनुमंताची। तर आता आपण जाऊया तिकडे, बघूया कशी आहे। तर तुम्ही पण सुद्धा बघाल, नवीन आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, विसरू नका लाईक शेअर करायला। तर आता आपण थेट जाऊया तिकडे, रामवाडी विलेपार्ले ईस्ट इकडेच आहे, ते जवळच आहे, जास्त लांब नाही आहे। तर चला जाऊया आणि बघूया ती मूर्ती कशी आहे। चला, नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका। चला जाऊया डायरेक्ट आता तिकडे। 70 वर्ष आणि 22 तिथं। तर ही एंट्री आहे श्री जय हनुमान व्यायामशाळा रामवाडी इकडचं आहे। त्यांची सर्वात मोठी मूर्ती अशी आहे। तर आपण जाणार आहे दर्शनाला, तर तुम्ही पण चला। आता आपण जाऊया, हा एंट्री आहे इथे। तर आता तुम्ही बघू शकता 22 फुटाची हनुमंताची मूर्ती, बघा सुंदर असा 22 फुटाची मूर्ती आहे। तर तुम्ही बघू शकता इथे हनुमंताचं एक कला केलेली आहे की हनुमंताचा उडताना दाखवलेला आहे। एका हातात दुश्मनाला पकडलेलं आहे आणि दुसरा शेपटीने पकडलेला आहे आणि तिसरा काखेत ठेवलेलं आहे हनुमंताने दुश्मनाला। आणि नंतर तुम्ही पायाखाली बघू शकता कसं पायाने पण दुश्मनाला मारत आहेत। तर तसं सादर केलेलं आहे सर्व। तर या रश्मीने असे वरती जाणार इकडे बघू शकता, आणि त्या जसं सुंदर असा कला केलेला आहे। खरंच खूप मस्त वाटतंय बघायला। 22 फुटाची मूर्ती आणि एवढं सर्व सुंदर असं देखावा केलेला आहे लोकांनी, खरंच खूप सुंदर आहे, बघू शकता। तर इथे आलो की त्यांचं मंदिर आहे, श्री हनुमान मंदिर विलेपार्ले। तर ही एंट्री आहे, बघू शकता काय सजवलेली आहे, सुंदर असं सजावट केलेली आहे। आणि इथेच बाजूला त्यांनी सुंदर असं झाड लावलेलं आहे, त्यांचे जरा फोटो श्री जय हनुमान व्यायामशाळा वर्ष 70वं वर्ष आहे त्यांचं, 70वं। सुंदर असे फोटो लावलेले आहेत त्यांचे 70 वर्षाचे। तर बघू शकता सुंदर असं केलेलं आहे त्या लोकांनी सजावट। तर आता आपण थेट मंदिरात जाऊया त्यांच्या आतल्या। तर आता मंदिरात आलोय, तर बघू शकता काय सुंदर असं मंदिर सजवलेलं, हनुमंताचा फोटो आहे। तर इथे भाविक दर्शनाला सुद्धा आले, गणपतीचा फोटो आहे। तर इथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपले। तर बघू शकता काय मस्त मूर्ती अशी सजवलेली आहे। मग आपण जर जवळून बघूया, एकदम मन भरून येतंय असं सुंदर असं बघून। तर आता ताई आणि मी डोंगरावर चाललोय, गावदेवी डोंगर हा खूप उंच असा डोंगर आहे। तर आता ताई आहे माझ्यासोबत मागे, आता पुढे दाखवतोच तुम्हाला। तर इथून अशी एंट्री आहे, आता आम्ही जातो, एंट्री करतोय। डोंगर सुंदरसा उंच असा मंदिर आहे वरती। तर आता वरती जाऊया मस्तपैकी। तर इथे ओटी वगैरे घेण्यासाठी ठेवलेलं आहे, तो ज्याला ओटी पाहिजे तो घेऊ शकतो। तर ताई ओटी घेते तिकडे। तर आता आम्ही ओटी वगैरे घेणार आहे। आता आम्ही पायऱ्या सुरू करतो चढायला। तर सुंदर अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे। ताई आणि मी चालतो आता, पाठी बघू शकता सुंदर अशी लाइटिंग आहे। ताई आणि मी दोघं चालतो आम्ही आता वरती, जवळच आहे, जमलेली आहे। पहिलं 4 पावलं जोरात चालली, आता पूर्ण दमली आहे। जाऊया आता पुढे अजून। आजी बाई पाय दुखा लागले, हे बघू शकता। हळूहळू वरती येतो आम्ही, चलो लवकर लवकर, आलो आबा इथेच आहे।
बघू शकता त्या साईड पोचलो आम्ही लवकर. हे बघा हे मंदिर आहे, मंदिर बघू शकता. हेच पोचलो. हा मंदिर आहे, तुम्ही बघू शकता सुंदर असा मंदिर वगैरे आहे. इथे आपला कॅम्पस आहे बघू शकता इथे पुढे. आणि हे सुंदर असं मंदिर आहे, 200 फूट उंचावरती हा मंदिर आहे. तुम्ही बघू शकता गावदेवी दुर्गा माता मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे, खरंच विजिट करा इकडे तुम्ही सर्वांनी जाऊन. तर आता आपण आज जाऊया इकडे, दाखवतो तुम्हाला हळूहळू करून. तर इथे साईडला बघू शकता लाईन वगैरे लागलेली आहे, जास्त नाही थोडीच आहे. इथे पुढे दर्शनासाठी आहे, इथे सुद्धा मंदिर आहे, आता दाखवतो तुम्हाला. मस्त ओटी वगैरे भरायला ठेवलेलं आहे. मेन मंदिर आहे, त्या मंदिरात आलो आपण. ताई पाया पडते. हनुमानचं मंदिर आहे, पाया पडी आपण. बघू शकता व्ह्यू कसा सुंदर असा व्ह्यू आहे. आणि आपले मंदिर बघा, सुंदर असा मंदिर दिसतं आपलं. वाव, एकदम खूपच मस्त एकदम व्ह्यू बघू शकता. आणि इथून असं थोडं झूम केलं दिसणार नाही, पण इथे आपलं घर आहे. तर असा पूर्णपैकी व्ह्यू बघा, मंदिर बघा सुंदर दिसतंय. 200 फूट वरती आहे मंदिर हा, तो डोंगर होता 200 फूट वरती आहे. तर बघू शकता अजून शकता आम्ही एकदम उंचावर आहे. तर आता इथून असं झूम केला तर इथे हा एअरपोर्ट दिसतो. म्हणजे आता आम्ही अंधेरीत आहे, पण तिकडनं सांताक्रूजचा एअरपोर्ट दिसतो. तुम्ही बघू शकता किती उंच आहे, 200 फूट उंच आहे. बघू शकता रात्रीचा काय व्ह्यू आहे. आणि हा मंदिरसुद्धा सुंदर असं मंदिर पण दिसतंय. बघू शकता पूर्ण गोल असं फिरण्यासाठी पण आहे. तर आता आमचं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. हे बघा पाठून दमत दमत येते. लाइटिंग बघा किती सुंदर केलेली आहे. सुंदर असं दर्शन झालेलं. वाटलेलं लाईन वगैरे असेल जास्त, पण लाईन वगैरे काहीच नव्हती. तर आमचं सुंदर असं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. लाईटचा शो पूर्ण हा डोंगर असा दिसतोय सुंदर असा. बघू शकता 200 फूट उंच हा डोंगर आहे. तर आता आपण जाऊया परत